जातीय उपवर्गीकरण म्हणजे काय? एससी वर्गाला टार्गेट केलं जातंय का? आणि जातीय उपवर्गीकरण झाल्यास काय परिणाम होऊ शकतो? आज आपण हेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भारतामध्ये सामाजिक न्यायासाठी आरक्षण व्यवस्था लागू करण्यात आली आहे. विशेषतः अनुसूचित जाती एससी आणि अनुसूचित जमाती एसटी यांना समान संधी मिळाव्या या उद्देशाने ही व्यवस्था तयार करण्यात आली. मात्र अलीकडे जातीय उपवर्गीकरण या विषयावर चर्चा वाढत आहे. जातीय उपवर्गीकरण म्हणजे काय? तर जातीय उपवर्गीकरण म्हणजे एखाद्या मोठ्या आरक्षण गटामध्ये आतील स्तरावर वेगवेगळे उपगट तयार करणे. उदाहरणार्थ एससी वर्गामध्येच काही जातींना जास्त लाभ मिळतो तर काही मागे राहतात. त्यामुळे या गटातच सब कॅटेगरीज म्हणजेच अ, ब, क, ड अशा कॅटेगरीज तयार करण्याची मागणी केली जाते. हा मुद्दा का समोर आला? तर काही अभ्यासक आणि अहवालानुसार आरक्षणाचा फायदा काही विशिष्ट उपजातीपर्यंत जास्त प्रमाणात पोहोचतो, तर इतर उपजाती अजूनही मागे राहिलेल्या आहेत. म्हणून समान लाभ वाटप करण्यासाठी उपवर्गीकरणाची कल्पना पुढे आली. प्रश्न असा येत आहे की एससी वर्गाला टार्गेट केलं जाते का? तर हा एक संवेदनशील आणि चर्चेचा मुद्दा आहे. काही लोकांचे मत असे आहे की एससी वर्गामध्येच विभागणी केल्याने एकता कमी होऊ शकते, तर दुसऱ्या बाजूला काहींचे म्हणणे असे आहे की हे टार्गेट नसून न्याय वाटपासाठी आवश्यक पाऊल आहे. म्हणजेच हा मुद्दा पूर्णपणे दोन दृष्टिकोनावर अवलंबून आहे. परिणाम काय होऊ शकतो याचा? तर सकारात्मक दृष्ट्या याचा परिणाम आरक्षणाची समान संधी वाढू शकते, पण नकारात्मक परिणाम समाजात विभागण्याची भावना वाढू शकते. काही गटांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो. या विषयाकडे पाहताना सामाजिक न्याय आणि समता या दोन्ही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. कोणताही निर्णय घेताना सर्व घटकांचा विचार करणे, संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. जातीय उपवर्गीकरण हा एक गुंतागुंतीचा विषय आहे. तो फक्त टार्गेट किंवा विभागणी नाही, तर समान संधी यामधील संतुलन आहे. त्यामुळे या विषयावर शांतपणे आणि विचारपूर्वक चर्चा होणे हीच खरी गरज आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? जातीय उपवर्गीकरण योग्य आहे का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.